कधी कधी सत्य हे पचत नसतं. आणि तशीच अवस्था आता संजय राऊत आणि विनायक गावकरांची झालेली आहे. जे वास्तव आहे ते शरद पवार साहेब बोलले, आणि वास्तव नसतं तर एकनाथ शिंदेना हा पुरस्कार मिळाला नसता. म्हणजे ज्यांनी पुरस्कार दिला ते पण नालायक आहेत असं म्हणायचं का संजय राऊतांना आणि विनायक गावकरांना? कुठे शरद पवार साहेब, कुठे संजय राऊत आणि विनायक राऊत, कुठे इंदिराचा ऐरावत आणि कुठे श्याम मठाची तटाणी? यांची अवकात आहे का शरद पवारच्यावरती बोलायची? कालपर्यंत शरद पवार आमचे बाप आहेत म्हणणारे आज बापावर उलटले सापासारखे. आणि म्हटलं हे सत्य कधी कधी लोकांना झोंबतं, ते पटत नाही. उद्धव ठाकरेंचा सत्कार झाला असता तर त्यांना आनंद झाला असता, शरद पवार साहेब बोलले असतं तर त्यांना आनंद झाला असता. मग आता उद्धव ठाकरेंची कुवत आहे का, लायकी आहे का? आज समजेल ना त्यांना. आज पोहे सुद्धा आहेत काही, त्याच्यावर उद्धव ठाकरेची लायकी काय शिल्लक आहे ते कळेल ना. धोका तुम्ही दिला शरद पवार साहेबांना. तुमचे 20 आले, त्यांचे 10 आले. ते कसे आले? यांनी अख्खं आयुष्य राजकारणामध्ये काढले. ठीक आहे, शिवसेना प्रमुखांचे आणि त्यांचे वैचारिक मतभेद नव्हते. वैयक्तिक शरद पवार साहेब आणि बाळासाहेबांची मैत्री होती, फक्त राजकीय मतभेद होते. आणि म्हणून ते आज काल स्पष्ट बोलले. ज्यांनी अनेक वर्ष, ज्या एकनाथ शिंदेनी ठाणेदार मीच आहे हे अनेक वेळा दाखवून दिलं, वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये असताना देखील. ते संजय राऊत शरद पवार साहेबांना सांगतायत शरद पवार साहेबांना ठाण्याची माहिती नाही म्हणे, राजेंद्र विचारायला विचारा. हे आशास्पद आहे ना. जो राजेंद्र विचार स्वतः निवडून येऊ शकला नाही, जो पडतो हो त्याला विचारा म्हणे ठाणं कोणाचं आहे ते. इतकी वाईट अवस्था संजय राऊतांची झाली. मी तुम्हाला सांगतो, संजय राऊत जे बोलतात ना ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात. आज ते शरद पवार साहेबांना काल बोलले, 2 दिवसामध्ये जाऊन गपचूप माफी मागतील, हात जोडतील आणि प्रसिद्धी घेऊन मोकळे होतील. ह्याच्या पलीकडे त्यांचा उद्देश काही नाही. आणि एका दगडा 2 पक्षी मागायचे आणि पुन्हा मी तुमचाच वफादार आहे हो उद्धव साहेबांना टाकायचं, बघा मी किती तुमच्याशी प्रामाणिक आहे. तर हे फक्त प्रसिद्धीसाठी सतत नौटंकी आहे, याच्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. शरद पवार साहेबांचा अभ्यास दांडगा आहे, प्रचंड आहे, अख्खं आयुष्य त्यांनी राजकारणामध्ये काढलंय. महाराष्ट्राचं नाही, ठाण्याचं नाही, संबंध देशाचा कानाकोपरचा त्यांना अभ्यास आहे. आपण कोणावर काय बोलतो याचं भान संजय भाऊ साहेबांनी ठेवलं असतं तर बरं झालं असतं. मी बोललो होतो ना, पण मी आधीच सांगितलं होतं उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक राहणार नाही. आजचा राजेंद्र साहेबांचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सनसनीत कॉन्फिडन्स आहे, राजकीय कॉन्फिडन्स, राजकीय दृष्ट्या म्हणतोय मी, हाताला नाही, राजकीय दृष्ट्या दिलेली ही कॉन्फिडन्स आहे राजेंद्र साहेबांनी. आणि याच्यापुढे असे अनेक कानपट्या उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत महाराष्ट्रातून, तुम्हाला लवकरच कळेल. अजून पुष्कळशी नावं आहेत, पुष्कळशी लोक रांगेमध्ये उभे आहेत प्रवेशासाठी. कोणी शिल्लक राहणार नाही उद्धव ठाकरेंकडे. शेवटी हम दो हमारे दो एवढंच मातोश्रीमध्ये शिल्लक राहणार आहे, बाकी सगळं कोण शिल्लक राहणार नाही यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी हे भविष्य मी याच्या आधीच सांगितलंय. ही नांदी आहे, ही सुरुवात आहे फक्त, ये तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है. नाही, राजन साहेबांनी संबंध महाराष्ट्रात दाखवून दिलं की मी उद्धव ठाकरेला शेवटपर्यंत साथ द्यायचा प्रयत्न केला, पण आज त्यांच्याकडे सगळं संपलेलं आहे, काय शिल्लक झालं नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या फाटात जे खंजूक बसलं ते आता सगळ्यांना पडतंय. राजेंचे माझे सख्या भावासारखे संबंध, माझ्या लहान भावासारखं राजन आहे. मी त्याला राजूच म्हणतो. काल देखील राजनचा फोन आला, म्हटलं राजू बोल, मी त्याचा आवाज ओळखला त्याला नाव सांगण्याच्या आधी. मला समाधान वाटलं. आम्ही सगळ्याजणी निर्णय घेतला, पण मी राजूला फोन नाही केला कधी, राजनला फोन नाही केला, तू ये आमच्यासोबत म्हणून कधी फोन नाही केला. कदाचित त्यावेळेला बदल झाला देखील असता, मी बोललो असतो, पण मी नाही बोललो. मी त्यावेळेला कालपर्यंतचा फोन आला, भाई मी सोबत येतो तुमच्या, माझ्या लक्ष ठेवा. चिंता करू नको, काळजी करू नको, काही काळजी करू. आणि म्हणून राजन हा माझ्या अतिशय भावासारखा आहे. वर वैभव नाईकचे माझे संबंध जवळचे आहेत. तुम्ही वैभव नाईकला विचारून घ्या, मी त्याला आता पण कधीच फोन नाही केला,
कधीच नाही फोन केला, बिलकुल नाही. आम्ही कोकणातले सगळे आमदार आम्ही एकत्र होतो कालपर्यंत. आता दुर्दैवानं अशा काही गोष्टी घडल्या, नाईलाजानं आम्हाला उद्धव ठाकरेला सोडायला लागलं. काही लोकांना आता हळूहळू कळतंय माझी भूमिका काय ती, आमची काय भूमिका आम्ही घेतली ते आता कळतंय. दूध का दूध पाणी का पाणी आम्ही हो गए. आणि उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा आता महाराष्ट्रासमोर येतोय. मी जे जे बोललो होतो ते समोर दिसतंय आज. आणि म्हणून राजांनी योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतलाय, त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा दिला. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.